नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे हेल्दी अशा ज्वारीच्या पिठाचे नूडल्स। तर त्यासाठी इथे 2 कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। या ज्वारीच्या पिठामध्ये 1 चिमूट मीठ टाकू, नंतर याला मिक्स करून घेऊ आणि कडकडीत असं गरम पाणी घेतलेलं आहे ते या पिठामध्ये टाकू आणि चमच्याच्या मदतीने याला मिक्स करून घेऊ आणि लागेल इतकंच यामध्ये पाणी टाकायचं आणि याला मिक्स करून झाकण लावून 10 मिनिट बाजूने ठेवू। 10 मिनिट झालेले आहे। आता याला हाताने छान चुरून घेऊ आणि एक असा गोळा तयार करून घेऊ आणि चाळणीला थोडं तेल लावून घेऊ। त्याच्यामध्ये पीठ टाकून याचे नूडल्स करून घेऊ। नूडल्स करत असताना नूडल्स हे चारही बाजूनी चाळणीवरती पसरवून घ्यायचे। नूडल्स हे तयार झालेले आहे। आता यावरती थोडं तेल टाकू, यामुळे नूडल्स एकमेकांना चिपकणार नाही। भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं होतं, त्यावरती चाळणी ठेवू आणि झाकण लावून याला 2 मिनिट होऊ देऊ। 2 मिनिट झालेले आहे। नूडल्स हे छान शिजलेले आहेत। आता दुसरीकडे काही भाज्या चिरून घेऊ। सुरुवातीला कांदा चिरून घेऊ। कांदा हा पातळ असा चिरून घ्यायचा। नंतर शिमला मिरची चिरू, शिमला मिरची पण पातळ चिरून घ्यायची। गाजर चिरू, गाजर चिरत असताना त्याचे पण उभे काप करून घ्यायचे। नंतर पत्ताकोबी चिरू। नूडल्स हे छान शिजलेले आहेत आणि थंडी झालेले आहेत। आता आपण याला मोकळे करून घेऊ। नूडल्स मध्ये वरतून तेल टाकल्यामुळे नूडल्स हे छान मोकळे झालेले आहेत। आता आपण याला फोडणी करून घेऊ। त्यासाठी पॅन मध्ये तेल टाकू, नंतर चिरून घेतलेलं लसूण याला थोडं तेलामध्ये होऊ देऊ। आता यामध्ये काही भाज्या टाकू। सुरुवातीला कांदा, गाजर, शिमला मिरची, पत्ताकोबी ह्या सर्व भाज्या तेलामध्ये मिक्स करून घेऊ। भाज्या शिजवत असताना कमी प्रमाणातच शिजवायच्या। आता यामध्ये काही सॉस टाकू। सुरुवातीला चिली सॉस, सोया सॉस, नंतर टोमॅटो सॉस आणि चवीपुरतं मीठ। मीठ हे थोडं कमी टाकायचं, सॉसमध्ये मीठ असते। आणि यामध्ये आता स्पायसी म्हणून थोडं लाल तिखट टाकू, त्याला मिक्स करून घेऊ आणि जे नूडल्स तयार करून घेतले होते ते यामध्ये टाकू। नूडल्स हे तयार झालेले आहेत। लहानांपासून तर मोठ्यापर्यंत सर्वांना आवडणारे नूडल्स हे तयार झालेले आहेत। आता आपण याला प्लेटमध्ये काढू। ज्वारीच्या पिठाचे नूडल्स हे कसे झाले ते मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।